दे 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 म्हटलं ना तुला. का करते तुम्ही अंगठी दे, अंगठी दे. बांगड्या. हे बांगडी. दुखतंय अहो. काय करताय तुम्ही काय ते पडलं नाही ना खाली? काय करताय हे सगळं आमचं आहे, कळलं ना? आता मंगळसूत्र दे. नाही 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 का नाही? हे मंगळसूत्र दे. मंगळसूत्र दे म्हटलं ना तुला. हा? का नको? का नको? का नको? का नाही? माझं सौभाग्य सौभाग्य आहे. हा? सौभाग्य आहे तुझं. उठ उठ, मंगळसूत्र दे. मंगळसूत्र दे. हे मंगळसूत्र नाही. मंगळसूत्र. का नाही देणार मंगळसूत्र? कशाला पाहिजे हे सौभाग्याचं लेणं बिणं कशाला पाहिजे? हा बोल ना. ज्या नवऱ्यावर तुझं प्रेमच नाही, ज्या नवऱ्याचा तुला राग येतो, ज्या नवऱ्याबद्दल तू हा विचार करते की ज्या नवऱ्याने तुझी कधी स्वप्न पूर्ण केली नाही, कधी तुला फ्रीडम दिलं नाही, कधी तुला चार भिंतीच्या बाहेर जाऊ दिलं नाही, हे सगळे विचार ज्या नवऱ्याबद्दल करते, ज्या नवऱ्याने माहेरी जसं तुम्ही अय्याश राहता तशी अय्याशी कधी तुला दिली नाही, हे सगळे विचार माझ्याबद्दल करतेस ना. मग मी घातलेलं मंगळसूत्र गळ्यात का ठेवतेस? बोल ना. नवऱ्याचा तर इतका कंटाळा आला की लिपस्टिक लावून फिरतेस. लिपस्टिक लावून फिरतेस तू. आपल्या मुलीचं वय बघा. एवढी मोठी मुलगी असताना सुद्धा तुला पाय माझ्या मारायची. वाज झालं वाज. किती बोलणार आहात मला? किती बोलणार आहात? बास हवं तर मला शिक्षा द्या, पण असं बोलू नका. वाद झालं. खरंच विश्वास ठेवा माझ्यावर. मी काही चुकीचं केलं नाही. तुमचा गैरसमज होतोय अविनाश. खरंच गैरसमज होतोय. मी आपल्या मुलांची शपथ घेऊन सांगते. मान्य आहे मला तुम्हाला क्लास बद्दल आधीच सांगायला हवं होतं. मी खूपदा प्रयत्न केला अविनाश. मी खरंच शपथ सांगते, मी खूपदा प्रयत्न केला. पण तुम्हाला आठवतं मी टिफिनच्या बॉक्स मध्ये मी चिठ्ठी लिहून दिली होती. खरंच लिहिली होती. तुम्ही त्या दिवशी तुम्ही जेवलातच नाही. त्यानंतर मी बरेच वेळा प्रयत्न केला, पण नाही शक्य झालं तुम्हाला सांगणं. मान्य आहे मला, मी आधीच तुम्हाला सांगायला हवं होतं. चूक झाली माझी. पण मी घाबरले होते हो. मला भीती वाटत होती तुमची. मला वाटले की तुम्ही मला तुम्ही नाही म्हणाल मला. ऐका ना, तुम्हाला माहिती आहे ना, मला रेडिओ खूप आवडतं. माहिती आहे ना तुम्हाला. मला त्या आरजीच्या क्लासला जायचं होतं हो. म्हणून मी त्या क्लासला गेले ना आणि तिकडे बघितलं ना तर मला खूप छान वाटलं हो. हे मी सगळं तुम्हाला सांगणार होते, पण ते नाही जमलं. खरंच मी सांगते तुम्हाला. ते ॲडव्हर्टाइजमेंटला पण आहे ना, ते मी गेले आणि अचानक झालं. म्हणजे मला माहित नव्हतं. मी काही त्यासाठी प्रयत्न केले नाही. त्यानंतर ते आरजे रेडिओ स्टेशनला गेले ना, तेव्हा तो माणूस आला. तो मला म्हणाला की तुम्ही भाग घ्या, आमची ती बाई आली नाहीये. आणि मी तिकडे पण बोलणार नव्हते. ती जी आरजी होती ना, तिने मला बोलतं केलं म्हणून मी बोलू लागले. मी काही खोटं बोलत नाही अविनाश. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. बस झालं. इतकं खोटं बोलते रे, इतकं खोटं बोलतेस ना, एवढं खोटं सहन होत आहे मला. तू खोटी, तुझा बाप खोटा, तुझा खानदान खोटा आहे. तुम्हा सगळ्यांना ना अशा सवय आहे. तुम्हाला असं रॅन्डम सतत खोटं बोलण्याची सवय आहे तुम्हाला. काय टॅलेंट दिलंय बाबा देवाने? देव कुणाला काय देतो? ह्यांना खोटं बोलण्याचं टॅलेंट दिलंय. एवढं खोटं सतत बोलायचं आणि नंतर ते बोललेलं खोटं लक्षात ठेवायचं. वा. पण ना, तुला एक गोष्ट सांगतो. तू काय लेवलची धूर्त चालाक खोटारडी बाई मला कळलंच आहे, पण मला अशी खोटारडी बायको नकोय. माझ्या आईला, आमच्या घराला तुझ्यासारखी खोटारडी सून नकोय. आणि माझ्या मुलांना तुझ्यासारखी खोटारडी आई नकोय. मगासपासून ऐकून घेते म्हणून वाटेल ते बोलताय तुम्ही. मला कुठे बोलायचं तुझ्याशी? चाल. नाही म्हणजे काय करणार तुम्ही? घरी चाललो मी माझ्या. मला एकटीला या जंगलात सोडून? हो, कारण तू तर डिझर्व करतेस भाई. तू वेगळीस खूप. तू खूप महान आहेस. काय नवरा म्हणून मी तुला कधीच कुठलीच गोष्ट देऊ शकलो नाही. तुझी स्वप्न पूर्ण नाही करू शकलो. जे सुख म्हणतात नवरा बायको मधलं, त्यातलं कुठलंच सुख मी तुला नाही देऊ शकलो ना. पण तुला माहिती आज या गोष्टीचा मला अभिमानच आहे. मी तुझ्याशी वागलोय. नाही घराबाहेर जाऊ दिलं, बरोबर आहे. चार भिंतीत कोंडून ठेवलं, बरोबर आहे.
तुझ्यावर सतत घरातली कामं लादली, तुझी स्वप्न पूर्ण नाही होऊ दिली, तुला घरात ठेवलं, कारण एवढं सगळं न करता सुद्धा गुलछर्रे उडवतीच असलं तू बाहेर. पण आज नवरा म्हणून एक गोष्ट मला करू दे. स्पेस हवी आहे ना तुला, स्पेस. आज मी तुला तुझी स्पेस देतो. जा, नीट बघ आजूबाजूला. अगदी या कोपऱ्यापासून या टोकापर्यंत अहो सगळं तुझं आहे, सगळं तुझं. हा, अहो तुला काय मोकळा श्वास घ्यायचा ना बाई, तो मोकळा श्वास घे. तुझा नवरा म्हणून